आज मित्राची बोर घ्यायला चालू होती, पाणी लागलं का नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम. स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज सकाळी बाहेर आलं की बघितलं तर डायरेक्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे जमा झालेले होते. एवढी सगळी मित्र जमा होऊन मी नसताना एवढी महत्वाची मीटिंग काय होईल. मग आपली पण हजेरी लावली मीटिंगला आणि थोड्या महत्वाच्या गप्पा झाल्या की इथंच मीटिंग संपवली आणि आम्ही निघालो लगेच पुढच्या प्रवासाला. नंतर रानात जायचं होतं, मग ह्यांना दोघांना बसवलं गाडीवर आणि निघालो डायरेक्ट रानात. आपला अंकित भाऊ तर लय खुश होता कारण त्याची आता बर घ्यायची. तिथून थोड्याच वेळात पोचलो आम्ही रानात आणि असं बोर घ्यायला चालू होते, पण आम्हाला थोडा उशीर झाला होता. आलो आता हे तर बघा लय टेन्शन मध्ये बसलेला, पाणी लागते का नाही. पण त्याला म्हणलं लागत असते, तू टेन्शन घेऊ नको. पण आता तसा थोडा वेळ निघून गेला. थोडा वेळ झाला की हे असं दाखवायला घेऊन आला. मग काय अंकित भाऊला म्हणलं हे काय पाणी लागायचं लक्ष नाही, आता मस्त पाणी लागतंय म्हणलं, टेन्शन घेऊ नको. मग एवढं बघितलं की अंकित भाऊ झाला खुश जरा. आणि अजून थोडा वेळ झाला की असं पाणी पडायला लागलं. म्हणलं आता लागलं पाणी, काही टेन्शन नाही. मग म्हणलं आता त्यापुरतं तर पाणी लागलंय, आता काय टेन्शन नाही. मग तिथनं झालं की आपलं रानात आलो आणि इथं चक्कूच्या बाग मध्ये आलो. लगेच आलं की काय थांबतोय होय, डायरेक्ट चढलो चक्कूच्या झाडावर. चक्कू काय भारी लागलेलं बघा, किती चक्कू येतो नुसतं, जिथं बघून तिथं चक्कूच आहे. चक्कू तर काही एक पण काढला नाही, पण झाडावर चढून बसायची लय मिठी असते आपली. इकडे तर चक्कू भरायला चालू, काम एकदम जोरात चालू होतं. मग म्हणलं रानातलं तर कामाचं काही टेन्शन नाही. मग तिथलं काम झालं की आपलं आलो घरी. मला पण जायचं होतं दाजीला भेटायला. आपल्या गावातून फक्त 10 किलोमीटर लांब आहे दाजीचं गाव. दाजींकडे पोहोचायला जरा उशीरच झालता. पोहोचलो तिथं की भजन वडे काय तयारच होते दाजीनं आपल्यासाठी. भजन हे खाल्ले तर दाजी म्हणतात काय वेळेवर भागत असतं, लगेच भेळ अजून बनवायचं म्हणलं. मग कांदा हे कापायला चालू केला, कांदा कापून घेतला आणि लगेच कोथिंबीर आणि मिरच्या पण कापून घेतल्या आणि एकदम स्पीडनं भेळ बनवायला चालू होती. एकदम ओके मध्ये भेळ बनवून तयार झाली आणि भेळ लगेच खाऊन घेतली. एकदम मस्त भेळ झाली. तुम्हाला जर वडापाव भेळ काय खायचं असेल तर बेलगाव मध्ये यावं लागेल. मांडेगाव पाशी बेलगाव आहे तिथं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करा. धन्यवाद.